श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांचं आपल्या शीतल स्वामी सेवा चॅनलमध्ये खूप खूप मनात स्वागत आहे. तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की आता म्हणजेच 28 ऑक्टोबरला म्हणजे शनिवारी कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे. म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला आपण आपल्या दिंडोरीपर्यंत सेवा मार्गाच्या प्रमाणे केंद्राप्रमाणे आपल्याला कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी प्राप्तीसाठी एक व्रत कोजागिरी पौर्णिमेचं व्रत करायचं असतं आणि त्याची पूजा मांडणी कशी करायची ती मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे. नक्कीच चुकवू नका, पूर्ण बघा शेवटपर्यंत, जेणेकरून तुम्हाला कळेल की दिंडोरीपर्यंत केंद्राप्रमाणे आपल्याला जी लक्ष्मी प्राप्तीसाठी जी सेवा म्हणजे सांगितली आहे, कोजागिरी पौर्णिमेचं व्रत जे सांगितलं आहे आणि त्याची पूजा मांडणी कशी करायची त्याबद्दल संपूर्ण माहिती मांडणीसहित तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर तुम्हाला त्या दिवशी काय सेवा करायची आहे त्याच्यावरती पण व्हिडिओ येणार आहे, तो पुढचा असेल. या व्हिडिओमध्ये जर त्या सेवा पण सांगितलं तर ते व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला जी पूजा मांडणी आहे केंद्राप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेची ती कशी करायची त्याबद्दल आज तुम्हाला दाखवणार आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कोजागिरी पौर्णिमा या दिवशी मला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीचा हा दिवस तर आहे, पण हा दिवस जो आहे तो लक्ष्मी मातेचा जन्मदिवस पण म्हणून साजरा केला जातो. आता प्रत्येक व्यक्तीची आर्थिक गरजा भरपूर असतात. म्हणजे अन्न वस्त्र निवारा असेल, त्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्यासाठी ती मदत लागते, ती म्हणजे आपल्या धनाची म्हणजेच पैशाची गरज लागते. आणि हाच पैसा आपल्याला प्रत्येकाला पाहिजे असतो. म्हणजे कोणाला अन्न वस्त्र निवारा, ज्या काही अनेक गरजा असतात, अन्न वस्त्र निवारा म्हणूनच नाही तर अनेक इतर ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला, माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येक व्यक्तीला ही पैशाची गरज असतेच. आणि काही काही व्यक्तींची आर्थिक परिस्थिती चांगली असतेच, पण काही काहींची आर्थिक परिस्थिती चांगली नसते. त्याच्यामुळे त्यांना आर्थिक प्राप्तीसाठी तर प्रत्येकाला ही आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रत्येकाची धडपड चालू असते. म्हणजे प्रत्येकाला आपली जी आर्थिक परिस्थिती आहे ती चांगली व्हावी, भरभराट व्हावी, आपलं घर धनधान्याने आरोग्य संपन्न असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. तर त्यासाठीच आपल्याला नारायण म्हणजे तुम्हाला जी मागेची कथा आहे ती म्हणजेच काय तर पहिलेच्या काळी जी लोक होते त्यांना आर्थिक परिस्थिती खूप जास्त बिकट झाली होती. त्यासाठी त्या सर्व मानव जातींनी श्रीमंत नारायण देवतेकडे साकडं घातलं आणि त्यांना आहे ती आर्थिक परिस्थिती कशी बिकट झाली आहे त्यांची त्याबद्दल त्यांना त्यांच्याकडे म्हणजे त्यांची आर्ततेने हाक मारली नारायण देवतांकडे. त्यावेळेस नारायण देवतांनी मानव जातीला असं सांगितलं होतं की वर्षातून जी एक कोजागिरी पौर्णिमा येते, 12 महिन्यातली एक पौर्णिमा असते ती कोजागिरी पौर्णिमा. अश्विन शुक्ल पक्षातील जी पौर्णिमा येईल कोजागिरी पौर्णिमा, त्या दिवशी चंद्र हा पृथ्वी तलापासून खूप जवळ अंतरावर आलेला असतो. त्यावेळेस हे आपल्याला जे पूजा मांडणी सांगितली आहे, जे व्रत सांगितलं आहे कोजागिरी पौर्णिमेचं ते नारायण देवतेंनी सांगितलेलं आहे. ते व्रत केल्यामुळे आपल्याला लक्ष्मी, कुबेर आणि इंद्र यांचा आशीर्वाद तर प्राप्त होतोच. आणि या पृथ्वी तलावरती म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हे म्हणजे इंद्र, लक्ष्मी आणि कुबेर हे पृथ्वी तलावरती म्हणजे भटकंतीसाठी आलेले असतात. पृथ्वी तलावर त्यांचा वावर असतो कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री 12 ते 12:30च्या दरम्यान. त्याच्यामुळे आपल्याला जे हे व्रत सांगितलं, ही पूजा मांडणी सांगितली आहे, ती पूजा मांडणी आपल्याला करायची आहे, सगळ्यांनी करायची आहे. प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक सेवेकरांनी, जे नवीन सेवेकरी आहेत त्यांनी सुद्धा आणि जे कोणाला अजूनही सेवा मार्गात नाही आहेत त्यांना सुद्धा ही तुम्ही तोंडी माहिती तरी सांगा की लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचं ही सेवा, ही पूजा मांडणी आहे, व्रत आहे. त्याच्यामुळे असं मानलं जातं की हे जर व्रत आपण केलं लक्ष्मी प्राप्तीसाठी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 ते 12:39च्या दरम्यान आधीच पूजा मांडणी करून ठेवायची आणि त्या टायमाला 12 ते 12:39च्या दरम्यान आपल्याला ज्या काही सेवा आहेत त्या सेवा करायच्या आहेत. हे जर आपण व्रत केलं, पूजा मांडणी केली आणि सेवा केल्या तर आपल्याला लक्ष्मी मातेचं जे काही 8 रूप आहेत त्या अष्टलक्ष्मींचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो. आणि आपल्या आयुष्यामध्ये कधीच कुठलीही आर्थिक परिस्थिती, जे काही आर्थिक प्रश्न आहेत ते उद्भवत नाहीत. आणि लक्ष्मी मातेचा, इंद्र देवतेचा, कुबेर देवतेचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतो. त्याच्यामुळे हे व्रत सगळ्यांनी करायचं आहे. आता आपण कशी पूजा मांडणी करायची आहे ती आपण बघूयात. चला तर तुम्हाला आता मी सांगते की पूजा मांडणी कशी करायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकत असाल, इथे मी चौरंग घेतलेला आहे. तर या चौरंगावरती इथे आता काय करायचं आहे, पांढरं वस्त्र अंतरायचं आहे. पांढरं वस्त्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे पांढरं वस्त्रावरतीच आपल्याला इंद्र देवतेची किंवा लक्ष्मी मातेची की आपण पूजा करतो ती करायची आहे या दिवशी.
तर सर्वप्रथम तुम्हाला थोडी माहिती सांगते की पौर्णिमेची रात्र म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेची जी रात्र आहे त्या दिवशी चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते. अश्विन शुक्ल पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत गमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे. हा उत्सव अश्विन शुक्ल पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक 12 ते 12:39 या 39 मिनिटात करायचा असतो. भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते. शक्यतो हा उत्सव प्रत्येक सेवेकऱ्याने आपल्या घरीच करावा. उपरोक्त वरील देवता या दिवशी पृथ्वी तलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. त्यांना अमृताचा म्हणजेच दुधाचा नैवेद्य करावा. अशा प्रकारे थोडक्यात माहिती होती. चला तर तुम्हाला आता मी मांडणी सांगते कशी करायची आहे. सर्वप्रथम आपल्याला इथे सर्वप्रथम इथे चौरंग घेतलेला आहे की मी पाट पण घेऊ शकते. ते चौरंग मी घेतलेला आहे. चौरंगावरती तुम्हाला इथे पांढरं वस्त्र अंतरायचं आहे. पांढरं वस्त्र अंतरल्यावरती तुम्हाला सर्वप्रथम इथे जे दिवे आहे ते दिवा लावून घ्यायचा आहे. कारण की कुठलीही पूजा मांडणी आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो. सेवा असेल, पूजा मांडणी असेल ती अग्नीच्या साक्षीने आपल्याला इथे करायची आहे. त्यामुळे इथे आधी दिवा लावून घेतलेला आहे मी आणि दिव्याला आधी हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. इथे सुद्धा अक्षता वाहून घ्यायच्या, हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल इथे मी तांदळाची रास इथे टाकलेली आहे मध्यभागी. आणि ते टाकल्यावरती तुम्हाला इथे सर्वप्रथम काय करायचं तर इथे तुम्हाला एक कलश ठेवायचा आहे. हा कलश ठेवायचा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे. पाणी भरून हा कलश इथे मांडायचा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला स्वस्तिक इथे काढायचं आहे. आणि ते कलावा जो आहे तो कलावा तुम्हाला इथे बांधायचा आहे. तुम्ही 5 वेळी बांधू शकता कलाव्याचे. कलाव्याचे 5 धागे बांधायचे आहेत किंवा लाल धागा असेल तर लाल धागा देखील बांधू शकता. आणि याच्यामध्ये तुम्हाला चंद्राचं प्रतीक म्हणून तुम्हाला इथे आंब्याचा दगडा सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा आंब्याचा दगडा जर नाही भेटला तर तुम्ही इथे विड्याची पानं देखील घेऊ शकता. आणि विड्याची पानं किंवा आंब्याचा दगडा दोन्ही सुद्धा उपलब्ध नसेल तर तुम्ही सरळ इथे तुमच्या जे काही घर आहे त्याच्या घराच्या आसपास जे काही पवित्र झाड असेल त्या पवित्र झाडाची 5 पानं आणून जरी तिथे त्याच्यामध्ये ठेवली तरी चालेल, काही हरकत नाही. असं नाही की ते आंब्याचा दगडा किंवा विड्याची पानंच पाहिजेत. आता इथे आपल्याला म्हणजे कलशाच्या इथे डाव्या बाजूला आणि आपल्या उजव्या हाताला इथे तुम्हाला चंद्राचं प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल काढायचा आहे. हे काढल्यानंतर तुम्हाला त्यानंतर काय करायचं, विड्याची जोड पानं घ्यायची आहेत 2 इथे ठेवायची आहेत. म्हणजे आणि ही जी पूजा मांडणी तुम्ही पूर्व दिशेला शक्यतो पूर्व दिशेलाच ही मांडणी करायची आहे. आणि सर्वप्रथम तुम्हाला इथे काय करायचं तर त्या कलशाच्या म्हणजे आपल्या डाव्या हाताला कलशाच्या उजव्या बाजूला तुम्हाला इथे श्रीयंत्र ठेवायचं आहे. इथे तुम्हाला थोडंसं तांदूळ ठेवायचे आणि तांदळावरती तुम्हाला इथे श्रीयंत्र स्थापित करायचं आहे. श्रीयंत्र इथे ठेवायचं आहे. त्यानंतर परत थोडं जोड पान घ्यायची आणि परत इथे जोड पानावरती तुम्हाला इथे दुसरीकडे कुबेर यंत्र स्थापित करायचं आहे. कुबेर यंत्र तुम्हाला दाखवून देते. हे बघा अशा प्रकारे कुबेर यंत्र असतं, केंद्रामध्ये तुम्हाला भेटून जाईल. हे कुबेर यंत्र आहे. आणि कुबेर यंत्र जर नसेल तर तुम्ही इथे काय करायचं आहे तुम्हाला ते पण सांगते. तर श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्यांचं प्रतीक म्हणून सुपारीचं देखील तुम्ही इथे वापर करू शकता. आणि ती जी सुपारी तुम्ही इथे वापराल ती दरवर्षी त्या सुपारी वेगळी ठेवायच्या आणि त्या 2 सुपारी दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला त्या 2 सुपारींचंच पूजन करायचं. जर तुम्ही पुढच्या वर्षी जर तोपर्यंत जर तुमच्याकडे श्रीयंत्र कुबेर यंत्र जर आलं तर तुम्ही ते सुद्धा इथे मांडू शकता. सुपारी नाही मांडली तरी चालेल. पण ज्यांच्याकडे कुबेर किंवा श्रीयंत्र नाही आहे त्यांनी असं स्थापित करायचं आहे. इथे अशा प्रकारे मांडणी केल्यावरती आपल्याला इथे नंतर इथे डाव्या हातालाच इथे घंटा ठेवायची आहे. घंटा ठेवल्यावरती फूल व्हायचं आहे प्रत्येकाला. प्रत्येक देवतेला इथे हळद कुंकू वाहून घ्यायची आहे. कुबेर यंत्राला तुम्ही इथे अष्टगंध देखील लावू शकता किंवा हळद कुंकू देखील वाहू शकता. आणि हे जे इथे आहे याच्यामध्ये देखील तुम्हाला हळद कुंकू अक्षता वाहायच्या आहेत कलशामध्ये. आणि इथे चंद्राला सुद्धा तुम्हाला हळद कुंकू वाहायचे आहे आणि अक्षता व्हायच्या आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला इथे म्हणजेच आपल्या उजव्या हाताला इथे तुम्हाला शंखाचं स्थापन करायचं आहे. दक्षिणावरती शंख असेल तरी चालेल किंवा तुमच्याकडे जो शंखनाद करतो तो शंख असेल तरी चालेल, काही हरकत नाही. पण इथे शंख आपल्याला स्थापित करायचं आहे. विष्णूंचं प्रतीक म्हणून आणि लक्ष्मी मातेचा भाऊ म्हणून लक्ष्मी मातेला देखील खूप प्रिय आहे शंख म्हणून इथे आपल्याला त्याची मांडणी करायची आहे.
अशा प्रकारे मांडणी करून घ्यायची आहे. आणि अशी साधी सोपी अतिशय ही पूजा मांडणी आहे कोजागिरी पौर्णिमेची. ही सत्यनारायण आपण कोजागिरीला प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजन देखील आपण करतो. त्याची मांडणी वेगळी असते, ती तुम्हाला माझ्या जुन्या एखाद्या व्हिडिओमध्ये भेटून जाईल. पण ही कोजागिरी पौर्णिमेची शास्त्रोक्त दिंडोरीप्रणित सेवा मार्गाप्रमाणे केंद्राप्रमाणे ही मांडणी आहे. अशा प्रकारे ही मांडणी करायची आहे. अतिशय थोडक्यात साधी सुधी अशी सिंपल अशी मांडणी आहे. अशी मांडणी तुम्ही रात्री 12 ते 12 रात्री 12च्या आधी करून ठेवायची आहे. आणि तुळशी पत्र देखील आपल्याला तोडून ठेवायचं आहे सकाळीच त्या दिवशी, कारण की आपल्याला इथे म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की ह्या दिवशी आपली ही जी पूजा मांडणी आपण करून ठेवल्यानंतर आपल्याला जे काही दूध आहे ते आपल्याला आटवून तोपर्यंत चंद्राच्या किरणांमध्ये ठेवायचं असतं. तोपर्यंत चंद्रांच्या ज्या किरण आहेत ते म्हणजे आपल्या त्या आटवलेल्या दुधामध्ये पडतात आणि आज चंद्राचा आशीर्वाद त्याच्यावरती मिळतो. आणि इथे आपल्याला ज्या काही सेवा अर्चा करायच्या आहेत ते रात्री 12 ते 12:39 दरम्यान करायचे असतात. त्याचा व्हिडिओ पण येईल आणि त्या सेवा पण मी नक्कीच तुम्हाला सांगणार आहे. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला इथे म्हणजे समजा आता मी चंद्राला आपल्या जे काही सेवा झाल्या आहेत किंवा हिची शास्त्रोक्त पूजा झाली आणि आपली सेवा पण झाल्यानंतर आपल्याला आटवलेलं जे दूध आहे ते दूध, आता मी साहित्य फक्त दूध साखर ठेवली आहे इथे. असं आपल्याला नैवेद्य दूध साखरेचा आपल्याला इथे नैवेद्य दाखवायचा आहे. इथे हे बघा, बघू शकता तुम्ही, इथे आपल्याला असं नैवेद्य दाखवायचं आहे. इथे दाखवायचं आहे. आणि ग्रहण असल्यामुळे आधी सांगते, ग्रहण असल्यामुळे आपल्याला प्रत्येक ह्याच्यावरती जे काही तुम्ही नैवेद्य दाखवता त्याच्यावरती तुम्हाला तुळशीपत्र ठेवायचं आहे. आणि तुळशीपत्र ठेवून पूजावरच्या सेवा सगळी झाली की फक्त पळीभर आपल्याला जे दूध आहे ते आपल्याला प्राशन करायचं, घरातल्या प्रत्येकाने प्राशन करायचं आहे. आणि उरलेलं दूध, तुळशीपत्र ठेवलेलं दूध जे आहे, आटवलेलं दूध, ते तुम्ही ज्यावेळेस ग्रहण सुटेल आणि नंतर 29 ऑक्टोबरला तुम्ही नंतर ते प्राशन करू शकता, चालेल. आणि सत्यनारायण देवतेला सुद्धा तुम्ही जो काही प्रदोष काळ तुम्ही त्या दिवशी पूजा मांडणी करू शकता, पूजा करू शकता, चालेल, काही हरकत नाही. देवधर्म करायला काही हरकत नाही आहे ग्रहण काळामध्ये. फक्त जो काही नैवेद्य तुम्ही दाखवताल सत्यनारायण देवतेला, शिऱ्याचा नैवेद्य आपण दाखवतो वाटीभर शिऱ्याचा, तर तो नैवेद्य जो आहे तो दाखवल्यावर त्याच्यावर तुळशीपत्र ठेवायचा, तो ग्रहण करायचा नाही. तर तो ग्रहण सुटल्यावरती दुसऱ्या दिवशी तुम्ही तो ग्रहण करू शकता, खाऊ शकता प्रसाद, चालेल. तर अशा प्रकारे छोटीशी छान अशी पूजा मांडणी आहे. प्रत्येकाला जमेल, प्रत्येकाला शक्य होईल अशी ही मांडणी आहे. आणि याच्यावरती तुम्हाला सेवा काय करायच्या त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच पाठवणार आहे. तर फक्त तुम्ही इथे मांडणी बघून घ्या. श्रीयंत्र कुबेर यंत्र नसेल तर तुम्ही इथे सुपारीचं प्रतीक म्हणून ठेवू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला हे जे इथे कुबेराचं प्रतीक आहे, श्रीयंत्राचं हे प्रतीक आहे. ओके. आणि श्रीयंत्र हे गुरुपीठ सिद्ध यंत्रच केलेलं असेल ते ठेवायचं आहे. नाहीतर तुम्ही घरच्या घरी पण आता सिद्ध करू शकता. श्रीयंत्र जर घेऊन आले तुम्ही तर तुम्ही घरी आधी त्याला शास्त्रोक्त, जर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदर जर श्रीयंत्र घेऊन आले, कुबेर यंत्र घेऊन आले देवघरात स्थापित करण्यासाठी, तर तुम्ही त्याच्यावरती आधी त्याच्यावरती अभिषेक करायचा आहे श्रीसूक्तम म्हणून, पुरुषोत्तम म्हणून. आणि तुम्हाला त्याच्यावरती पंचोपचार पूजा करायची आहे. आणि श्रीयंत्रावरती तुम्हाला 16 वेळेस श्रीसूक्तमचं कुंकुमार्चन करून पठण करायचं आहे. आणि असं केल्यानंतर ते ज्यावेळेस सिद्ध होईल आणि तुम्ही पूजेमध्ये ते मांडू शकता. तर तुम्हाला सांगायचं असंच आहे की इथे, आणि ज्यावेळेस आपण हे नैवेद्य दाखवतो त्यावेळेस आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र कोणता आहे? ज्यावेळेस आपण नैवेद्य दाखवतो दुधाचा त्यावेळेस आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तो म्हणजे ऋणरोगादि दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा. परत एकदा सांगते, नैवेद्य ज्यावेळेस आपण दाखवणार, सेवा पूजा झाल्यावरती, सेवा सगळ्या झाल्यावरती चंद्राच्या किरणांमध्ये दूध ठेवल्यानंतर आणि ते नंतर दूध आपल्याला देवाला दाखवायचं आहे इथे अमृत म्हणून. तर त्यावेळेस आपल्याला एक नैवेद्याला ठेवल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणजे ऋणरोगादि दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा, असा दाखवून तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. हा मंत्र अतिशय म्हणजे महत्त्वाचा आहे, तुम्हाला म्हणायचाच आहे हा मंत्र. तर तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते की ही जर आपण पूजा मांडणी घरामध्ये त्या दिवशी केली रात्री 12च्या अगोदर आणि 12 ते 12:39 दरम्यान जर आपण त्या सेवा केल्या ज्या आहेत केंद्राप्रमाणे, तर नक्कीच सांगते तुम्हाला लक्ष्मी मातेचे जे काही 8 रूप आहेत, जे अष्टलक्ष्मीचं रूप आहे, त्याचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो, भरभराट होते. आपल्या आयुष्यामध्ये कधीच कुठल्या पैशांची कमतरता राहत नाही. आर्थिक परिस्थिती ही खूप चांगल्या प्रमाणात आपली चांगली होते. आणि त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मी मातेचा, कुबेर देवतेचा आणि श्रीहरी विष्णूंचा आणि त्याचबरोबर चंद्रांचा देखील आशीर्वाद प्राप्त होत असतो.
कोजागिरी म्हणजे कोण जागा आहे त्या टायमिंगमध्ये 12 ते 12:39 दरम्यान रात्री हे जे देवता तुम्हाला सांगितले आहे ते देवता पृथ्वी तलावर भ्रमण करत असतात. पृथ्वी तलावर ते येतात आणि भ्रमण करतात आणि बघतात की कोण जागा आहे आणि कोण आमची पूजा अर्चा करत आहे. त्यानुसारच ही अतिशय महत्त्वाची लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे. लक्ष्मी म्हणजे श्री, शोभा, लक्ष्मी अनेक प्रकारची आहे. वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. आळशी, प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी ही कृपाळू आहे, ती हित करणारी आहे, पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे. या मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात. तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात अक्काबाईचा फेरा आला. ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर रागवते, पण जे जागरण करतात त्यांना सुख, समाधान, संपत्ती लाभते असे म्हणतात. कोण जागतोय, को जागरती यावरून या पौर्णिमेला कोजागिरी हे नाव पडले. याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण कोण करीत आहे किंवा नाही हे पाहत असतो. वारंवार तो कोजागरता असे विचारतो. यावरून हे नाव रूढ झाले. आता तुम्हाला हे कळालं असेल की केंद्राप्रमाणे ही माहिती पण तुम्हाला भेटली असेल की काय माहिती आहे कोजागिरीची. अतिशय अतिशय महत्त्वाची ही सेवा आहे आणि ही सेवा नक्कीच तुम्ही चुकवू नका. आणि प्रत्येकाने आपल्या देवघरामध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा नक्की करा. तर अशा प्रकारे तुम्हाला आता कळालं असेलच. तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोजागिरी पौर्णिमेचं व्रत कसं करायचं आहे, पूजा मांडणी कशी करायची आहे, त्याची साधी सोप्या पद्धतीने पूजा मांडणी आहे. आता आणि कोणतं तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे नैवेद्य दाखवताना, आणि तुम्हाला तो जो नैवेद्य आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुळशीपत्र ठेवूनच तुम्हाला ही सगळ्या सेवा करायच्या आहेत. आणि ते जो नैवेद्य आहे तुम्ही एक पळी घ्यायचा आहे सेवा झाल्यावरती रात्री, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री. पण तुम्हाला तो नैवेद्य पूर्ण ग्रहण सुटल्यावरती दुसऱ्या दिवशी 29 ऑक्टोबरला तुम्ही ते म्हणजे रविवारी तुम्ही तो प्राशन करू शकता उरलेला नैवेद्य आणि सत्यनारायणाचा प्रसाद देखील. तर अशा प्रकारे ही पूजा मांडणी आहे आणि प्रत्येकाने ही सेवा करा, ही पूजा अर्चा करा. अतिशय महत्त्वाची आणि अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे. खूप जणांना याचा अनुभव आलेला आहे. आम्ही सुद्धा गेली 8 ते 9 वर्ष ही सेवा करते आहे. प्रत्येक कोजागिरीला आम्ही रात्री जागून लक्ष्मी माता, कुबेर देवता आणि नंतर श्रीहरी विष्णूंची असेल चंद्रदेवतेची आम्ही पूजा अर्चा करतो. कोणी वेगवेगळ्या पद्धतीने करतं, पण आध्यात्मिक मार्गाने बघितलं, केंद्राप्रमाणे बघितलं तर अशा प्रकारे पूजा मांडणी करूनच आपल्याला कोजागिरी ही पौर्णिमा साजरी करायची असते. तर अशा प्रकारे तुम्हाला ही पूजा मांडणी करून तुमच्यावरती पण अष्टलक्ष्मींच्या रूपांचा तुमच्यावर आशीर्वाद असावा अशी प्रार्थना करते. आणि तुम्ही सुद्धा ही पूजा करून आपली आर्थिक परिस्थिती सुधारून घ्या आणि तुमच्या पण आयुष्यामध्ये, तुमच्या पण जीवनामध्ये भरभराट व्हावी, आयु, आरोग्य, धनधान्याने तुमचं घर भरलेलं असावं अशी आशा करते. आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल, पूजा मांडणी आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.